मध्ये आता बोंबील आहे, पॉपलेट आहे, सुरमई, बांगडा आहे, चिकन रसा आहे, सुखं चिकन आहे, का मटन आहे का वजडी आहे, हे वजडी आहे का पाया, प्रॉपर डाईट फूडवर आहे। मी तिला सांगितलं ना तर ती स्पेशली माझ्यासाठी प्रॉपर म्हणजे फिशला पण एकदम प्रॉपर म्हणजे न मसाला लावता फक्त ग्रीन वाटण लावून ती मला करून देते। नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो। आणि आज आपण एक अशा स्टॉलला भेट द्यायला ना, त्याचं नाव अगदी लोकांच्या जेवणाच्या हाताची चव आज आपण घेणार आहोत। आपल्याला काय काय खायला मिळणार आहे ना ते तुम्हाला आता मी सांगतो, कारण की इथं मच्छीची भरपूर व्हरायटी आहे मित्रांनो। अगदी बोलत तर मच्छी येणारच आणि सर्व प्रकारच्या सर्व व्हरायटी आहे मच्छीमध्ये, चिकन मटन हे इथं सर्व मिळणार आहे। ते पण तरी आपण अगदी तडक्याला भेट द्याव्या आणि ओनरची पहिली भेट घ्यावी। तर या नमस्कार ताई। नमस्कार। काय नाव आपलं? नीलम प्रशांत भोईर। अच्छा, आणि कधीपासून सुरुवात झाली आपल्या स्टॉल? गेले 3 वर्ष झाले आम्ही आता हे सुरू केलेलं आहे आणि त्याचा नंबर आहे 9152111211। आणि हे चालू करून मी 3 वर्ष झाले। आपल्या इथं काय काय मिळतं म्हणजे? फिश मध्ये म्हणायला गेलं तर सुरमई आहे, पापलेट आहे, बांगडा, बोंबील आणि प्रॉन्स आहे। अच्छा। आणि मटन चिकन मध्ये सुका चिकन, चिकन रसा, लिव्हर पेटा, मटन आहे, पाया आहे, वजडी आहे, कधीतरी डालमुंडी होते ऍज पर ऑर्डर वाईज असतं ते। आणि सोलकढी पण असते, पण आता सध्या थंडीच्या कारणाने मी सोलकढी नाही बनवत आहे, पण आपल्याकडे सोलकढी सुद्धा असते। आणि आपली अशी लमसम ऑर्डर सुद्धा असते, म्हणजे ऑर्डर हा आपली लमसम ऑर्डर सुद्धा असते। आणि आवर्जून लोक आपल्याकडे बनवून घेऊन जातात, अगदी त्यांना माहिती आहे की ताई मला 1-2 तासामध्ये देऊ शकते, तर ते लोक कन्फर्म असेल तर ते घेऊन जातात। बरोबर। आपल्याकडे स्पेशालिटी काय आहे अशी आपल्याकडे की जास्त लोक त्याला? स्पेशल तर सुखं चिकन आणि प्रॉन्स लपेटा। आणि किती ते किती चालू असतो आपला? संध्याकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत। अच्छा, आणि किती दिवस लागतो म्हणजे? फक्त सोमवारी बंद असतं, मंगळवार ते रविवारी चालू असतं। फक्त सोमवार बंद राहील? हा, ट्रेडिशनल आपलं काय असेल ओकेजन तरच सपोज बंद असतं, नाही तर शक्यतो नसतं बंद। पण मला असं वाटतं जर का तुम्हाला यायचंच असेल तर मग तुम्ही कॉल करून नक्कीच या। हो, आम्ही नंबर नक्की देऊ। बघायला मिळेल का आपल्या इथं काय काय अवेलेबल आहे? ठीक आहे। पहिल्यांदा सांगेल भाकरी तांदळाची भाकरी। आपल्याकडे ताई तांदळाच्या भाकरी एकच आहे की अजून व्हरायटी? नाही, तांदळाची भाकरीच असते, एकच आपल्या एकच असते आणि राईस असतो आणि राईस मिळतो। अच्छा, आणि मच्छीमध्ये आता मच्छीमध्ये आता बोंबील आहेत। हे बोंबील आहेत का? अच्छा। पॉपलेट आहे, पॉपलेट आहे। बोंबीलचे आपल्याकडे काय? बोंबीलचा 150 रुपयाला 7 पीस आहे। 150 रुपये 7 पीस फ्राय आहेत ना आपल्या इथे? हा, फ्राय। अच्छा। आणि पॉपलेट आहे 300 रुपयाला 1 पीस। 300 रुपयाला म्हणजे ऍज पर साईज असतं, कधीतरी लहान असले तर आम्ही ते पैसे कमी करतो। आणि सुरमई सुद्धा 300 रुपयाला 1 पीस आहे। अच्छा, ही सुरमई आपल्याकडे तिची प्राइस 300 रुपये? 300 रुपयाला 1 पीस। साईज बघू शकता मित्रांनो, खूप मोठी साईज आहे तरी पण आपल्या इथे। त्याच सुरमईमध्ये आम्ही छोटे पीस बाजूला काढतो आणि त्याचा रेट कमी करतो। बरोबर, कारण की त्या मोठ्या पीस मध्ये लहान पीस आम्ही थोडे बाजूला काढतो। मग ऍज पर साईज प्रमाणे आम्ही तेवढे पैसे। जर एकटा जर कोण यायला झाला तर मोठी छोटी ते घेऊ शकतात, असं करू शकतात। बरोबर। आणि बांगडा आहे। बांगडा आहे का? आज बांगडा आमच्याकडे खरंच लहान आहे, नाहीतर खूप छान असतो, याच्यापेक्षा मोठा असतो। 100 रुपयाला 1 बांगडा। 100 रुपयाला 1 बांगडा। अच्छा, आणि ग्रेव्ही मध्ये आपल्याकडे काय? ग्रेव्ही मध्ये चिकन रसा आहे का? सुखं चिकन आहे। सुखं चिकन आहे का? अजून आम्ही थोडंसं थिक ग्रेव्ही ठेवलेलं आहे। जर का कोणाला हवं असेल तर आम्ही अजून सुखं करून देतो। ओके। मटन आहे का? मटन आपल्याकडे कसा मिळेल? 250 रुपये प्लेट। सुखं चिकन आणि चिकन रसा 150 रुपये। 150 रुपये आहे का? फक्त आपल्याकडे मटन 250 रुपये। हो। वजडी आहे। हे वजडी आहे का? वजडी सुद्धा 150 रुपये प्लेट। वजडी सुद्धा 150 रुपयाला आहे का? पाया, मटन पाया। आपल्याकडे पायाची मागणी वजडी आणि सुकं चिकन याची मागणी खूप असते। वजडी वजडी शक्यतो 1 तासाच्या आत ते संपून जातं। आता पाया तुम्ही आलात तर बहुतेक मला 8:30 झालेत फक्त, तर संपलेला आहे। आता बहुतेक ते लिव्हर पेटा सुद्धा असतो, पण आता तो संपलाय लिव्हर पेटा। आता एवढे सर्व मेन्यू आहेत, एवढा
तर तुम्हाला कोण मदत करतो अशी तुम्हाला ह्याच्यामध्ये? माझे मिस्टर आहेत. हे तुमचे मिस्टर आहेत? हा, प्रशांत भोईर. हो हो हो. ताई प्रतिभाताई, प्रतिभाताई आहे. माझी मुलगी असते, अच्छा. माझा मुलगा सुद्धा असतो, बरोबर. आणि कधीतरी माझी आई सुद्धा येते मला अच्छा, तुमच्या स्टॉल म्हणजे आपल्या स्टॉल वरती. stall हा, वरती. आपले सगळे घरगुतीच आहेत. हो हो बरोबर. आणि हा मुलगा अजित म्हणून असतो. अच्छा, म्हणजे तुमची पुरी फॅमिली तुम्हाला support पूर्ण करते. फॅमिली सपोर्ट करते. बरोबर आहे. आणि किती वाजल्यापासून स्टार्ट करतात? ऍक्च्युली दुपारपासूनच आमचं हे प्रिपरेशन चालू हो. असतं. आणि माझं हे लसण पेस्ट असतं, आपले पुदिना चटणी असते, अच्छा. दुसऱ्या सगळ्या माझ्या ज्या सगळ्या पेस्ट त्या रोजच्या रोज माझ्या बनवल्या जातात. म्हणजे आम्ही असं बनवून स्टोर नाही करत, रोजच्या रोज आम्ही ते यूज. आणि आपली मच्छी वगैरे रोजची रोज रोज नाही जास्त? रोज हा रोज अच्छा. असते, तुम्ही रोज स्वतः आग्रे असल्यामुळे ते हा. तुम्हाला शक्य आणि आहे माझी तुमच्यासाठी. वहिनीच जाते मच्छी अच्छा. आणायला, त्याच्यामुळे ते सुद्धा घरगुतीच आहे हो, हो, जे ते पण तर काय आहे. आहे. बरोबर. आणि खरं म्हणायला गेलं तर हा जो मसाला आहे ना, हा. लाल मसाला सुका, तो मी स्वतः घरात बनवते. तुम्ही स्वतः तुमचे सर्व मसाले काय ठराविक फक्त मसाले माझा आपले आहेत एकच फक्त? लाल मसाला आहे, तो ह्या अच्छा. सगळ्यामध्ये टाकला जातो. सर्वांमध्ये टाकला जातो. हा, तो एकच मसाला आहे, पण तो सगळा स्वतः मी घरी बनवते. आम्ही फूड मी तडक्याचा. घेतलेला बोंबील, प्रॉन्स अच्छा. आणि चिकन सुका आणि भाकरी घेतलेली. तर मी असं आहे का, आम्ही कमीत कमी 3 वर्षापासून कंटिन्यू इथे येतो. आणि असं नाही, आठवड्यातून 3 दिवस तरी आम्ही येतो इथे. जेवण खूप म्हणजे घरच्या सारखं. आणि सगळ्यात नंतर कसं हॉटेल सारखं वाटत नाही बरोबर. का, खाल्ल्याने दुसऱ्या दिवशी आपल्याला ऍसिडिटी झाली हे असं वगैरे काहीच होत नाही. एकदम घरच्या सारखं वाटतं एकदम खायला. म्हणून तर एवढं, मी राहायला वागळे स्टेटला आहे, तरी वागळे स्टेट वरनं मी आठवड्यातून 3 दिवस तरी मी इथेच येतो. आम्ही तिघच येतो. कारण माझ्या मुलाला त्याला कुठलंही ऑप्शन सांगितलं ना तरी तो सांगतो मला ताईकडेच जायचंय म्हणून. म्हणून आम्ही, त्याचा खूप आवडीचा आहे म्हणून आता आम्ही इथे आलो. बरोबर. आणि प्राइसच्या हिशोबाने काय बोलाल तुम्ही? प्राइसच्या हिशोबाने कसं आहे, प्राइस एवढं महत्वाचं नाहीये. प्राइस तर एकदम रिझनेबलच हो, ते तर आहे, आहे. पण काय मोस्टली टेस्ट. बरोबर. आणि म्हणजे माझा मुलगा इथे येऊन म्हणजे जेवण बिघडवत नाही, बरोबर आहे का ना, म्हणजे हो. वेस्ट होत नाहीये. बरोबर. आणि त्याचं तो आवडीने खातो, तर ते खूप महत्वाचं. हे काय बनवताय का ताई? आज आपला कोलंबी लपेटा चालू आहे. अच्छा, कोलंबीला पेटा झाला होता. आणि ही तुमची स्वतःची रेसिपी आहे? हा, ही माझी स्वतःची रेसिपी. ही कशा सोबत खाऊ शकतो? म्हणजे भाकरी सोबत पण खाऊ शकता. अच्छा. जसं तुम्हाला थिक ग्रेव्ही असेल तर थिक ग्रेव्ही आहे, बरोबर. किंवा एकदम सुका हवं असेल तर सुकाही बनवून, जसं म्हणजे- ऍज पर तुमचं कस्टमाइज ओके, ओके. जसं पाहिजे म्हणजे तसं. जसं कस्टमर बोलेल तसं म्हणजे हा, तुम्हाला gravy पण तिखट होऊ हवं असेल तर शकते. तिखट बनवू शकता, अच्छा. कमी तिखट हवं असेल कमी तिखट बनवू ओके. शकता. प्लेट आहे आपल्याकडे? हे 150 रुपये. हे 150 रुपये हा. प्लेट आहे का? अच्छा. फ्राय मध्ये पण 150 रुपयेच आहेत 6 पीस, आणि प्रॉन्स लपेटामध्ये पण Prawns लपेटामध्ये 150 रुपये 6 पीस आहेत. अच्छा. हे कधीपासून या स्टॉलला भेट देत आहे? almost 2 to 3 years. येस. मध्ये तुम्हाला जास्त फेवरेट काय वाटलं एकदम म्हणजे आवडलं? फक्त मच्छी. मच्छी. तुम्ही आगरी चव आहे एक, त्याच्याबद्दल काय बोलू शकाल? अप्रतिम आहे. आगरी कोळीच एकदम प्रॉपर मसाला वगैरे, बरोबर. जे मॅरिनेशन आहे त्यांचं फार छान आहे. म्हणजे या लाईन मध्ये बरेच मच्छीवाले हो, आहेत. ते तर आहे. मी बघा ह्यांची चांगलं. फॅन आहे सिन्स 3 years now. मी ह्यांच्याकडेच येते. म्हणजे आणि आता त्यांनीच तुम्हाला सांगितलं रेग्युलर कस्टमर आहे मी त्यांची. बरोबर. प्राइस एकदम अफोर्डेबल आहे. खूप रिझनेबल बरोबर. प्राइस मध्ये एवढं चांगलं कुठे मिळणार. हो, ते तर आहे. जे हॉस्टेलाइट्स वगैरे आहे किंवा इतर लोक आहे, सगळ्यांना खिशामध्ये परवडण्यासारखं आहे. बरोबर. चला मित्रांनो, आपण आगरी तडक्याचे बेस्ट मेनू मागवलेले आहेत, ते तुम्हाला सांगतो काय काय आता आपल्या समोर आहेत. तर या हे पॉपलेट फ्राय आहेत मित्रांनो. त्यानंतर आपण बघू शकता प्रॉन्स फ्राय आहेत, बोंबील फ्राय आहेत, आणि इथे सुरमई फ्राय मित्रांनो. आपण एवढे मागितलेले आहेत. आता हे आपले ट्राय करा मित्रांनो कसे आहेत तुम्हाला सांगणारच आहे. आगरी एक चव असते मित्रांनो, एक पारंपरिक चव असते, ती आपल्याला घ्यायची आहे. ती आपण ह्या मेनू ट्राय करून घेणार आहोत मित्रांनो. आणि आगरी तडका हा स्टॉल आहे ना मित्रांनो, माशांसाठी खूप म्हणजे प्रसिद्ध आहे ह्या एरियामध्ये, ढोकाळीमध्ये मित्रांनो. तर तुम्ही पण नक्की या आणि व्हिजिट करा ह्या स्टॉलला. तुम्हाला ह्याचा ॲड्रेस वगैरे देईन, कॅप्शनमध्ये सर्व देईन तुम्हाला. चला आपण आता टेस्ट करू. आपण पहिला आहे ना प्लेट फ्राय पासून ट्राय करूया मित्रांनो. तर आपल्याला चांगला सर्व करून दिलेला मित्रांनो, बघू शकता. लिंबू विथ कांदा वगैरे दिलेला आहे. त्याच्यासोबत ना आपल्याला पुदिन्याची चटणी आहे, बघू शकता. तर त्याची पण क्वालिटी खूप छान आहे. तर आपण थोडे बाजूला ठेवूया मित्रांनो. आणि आता या पॉपलेट फ्रायची तुम्हाला क्वालिटी पण दाखवतो आणि क्वांटिटी कशी आहे त्याचे पण आपण बघणार आहोत. पहिला आपण लिंबू टाकून घेऊया मित्रांनो. त्याची क्वालिटी बघा मित्रांनो किती छान आहे, आणि बघू शकता किती मोठा आहे आणि खूप जाडा पण आहे. आणि हा रवा फ्राय ऍक्च्युली क्वालिटी खूप छान आहे. आता तोडतो, दाखवतो तुम्हाला आतमध्ये. तर मित्रांनो हा असा आहे, याच्या आतमध्ये क्वालिटी बघू शकता किती छान आहे, खूप सॉफ्ट आहे मित्रांनो, बघू शकता.
आणि इथं आला तर मला गरमागरम खायला भेटणार आहे. तसं आज आम्ही पण गरम गरम आपण विथ कांदा आणि पॉपलेट ट्राय करणार आहोत. तर बघूया जी. मित्रांनो पहिली गोष्ट बोलू, खूप छान आहे. आणि जे आगरी चव आहे ना ती ह्या पॉपलेटमध्ये आहे मित्रांनो. कारण की त्याचे मसाल्यांचा बघू शकता फ्लेवर जाम चढलाय म्हणजे ह्याच्यावरती. आणि दोन्ही फ्राय केलेलं मित्रांनो त्याची चव अलग येते. कारण की बाजून थोडं क्रिस्पी आहे आणि मधून बघा ना मित्रांनो म्हणजे काटे असतात पण एवढं काय ही नाही, ते तुम्हाला लागणार नाही कारण मध्ये ते काटा असतो. बाकी तुम्ही आरामात खाऊ शकता, म्हणून पॉप्युलर जास्त डिमांड आहे. तर हे बघा मित्रांनो खूप छान आहे. विथ त्यांची जे मसाल्यामध्ये जे डीप झालेत आगरी सिक्रेट मसाला आहे त्यांचा, तर बघू शकता मित्रांनो. आणि चवचा मामले बोलू ना तो खूप छान चव आहे बघू शकता. आणि तुम्हाला इथं आलात ना सर्व फ्रेश भेटणार आहेत कारण त्यांच्याच बोट आहेत मित्रांनो, स्वतः आगरी आहेत. रोज त्यांचा येणं जाणं असतो म्हणजे तुम्हाला मासे फ्रेश खायला भेटणार आहेत. खूप महिने झाले, आय गेस 2-3 महिने झाले मी इकडेच येतोय. वेडनेसडे आणि संडेला आमचं फिक्स असतं इकडे खायला मच्छी. आणि काय स्पेशालिटी वाटते तुम्हाला? आम्हाला तर सुरमई तवा फ्राय खूप आवडते. आमचं मोस्टली ऑर्डर असते सुरमई तवा फ्राय, प्रॉन्स तवा फ्राय. आणि आज आम्ही वेगळं काहीतरी ट्राय केलं. तर आम्ही कोळंबी भात नाही यांच्याकडे, तर मी त्यांना म्हणालो ग्रेव्ही मध्ये मला राईस फोडणीचा टाकून. आगरी चव आहे, आगरी फूड आहे सर्व. तर तुम्हाला चव काय वाटते यांच्या? म्हणजे आता मी स्वतः कोकणापासून असल्यामुळे मी लहानपणापासूनच माझ्या घरी मच्छी बनत येते. ओके. पण मला ऍक्च्युली इकडे इंट्रोड्यूस मला माझ्या गर्लफ्रेंडनी केलेलं. ती मला एक दिवशी घेऊन आली इकडे आणि मला तेव्हापासून खूप आवडलंय. आता गेले 3-4 महिने आता आम्ही इकडेच येतोय. म्हणजे पण खूप म्हणजे अफोर्डेबल प्राइस आहेत, एवढे महाग नाही आहे. म्हणजे मच्छीच्या हिशोबाने खूप छान रेट. हो. ते तर मित्रांनो ही आहे आगरी तडक्याची बेस्ट सुरमई फ्राय. बघू शकता किती मोठी आहे. हे पण रवा फ्राय आहे मित्रांनो आणि आपल्याला याची टेस्ट करायची आहे. तर या ह्याची पण तुम्हाला क्वालिटी दाखवतो मित्रांनो कशी आहे. तर वरतून बघा जास्त डीप झालाय ना म्हणजे जे रव्यामध्ये ते वरतून क्रिस्पी राहिलाय मित्रांनो. आणि आतमध्ये सॉफ्टनेस बघू शकता याची, आतमध्ये सॉफ्ट आहे पुरा. तर हे बघा. आणि सुरमई खायची जी मजा आहे ना कारण की त्याच्यामुळे काटे कमी असतात आणि चवीला जास्त असतात म्हणून. तर आता हा बाईट आहे बघा मित्रांनो, पुरा सॉफ्ट आहे एकदम, मस्त खायला मजा येणार आहे. विथ आपण ना त्यांची आता ग्रीन चटणी आहे ना ती ट्राय करूया. बघू शकता जी आपली पुदिना चटणी बोलू शकतो त्यामुळे ट्राय करूया मित्रांनो. चला ट्राय करू. असं माहिती आहे जेवणाचा पण टाइम झाला ना खायची मजा एक अलग होते. तर या मित्रांनो एक बोलू ही चव आहे ना यांची ह्या स्टॉलवरती जी आपण आता मच्छी खातोय फ्रायमध्ये खातोय हे अलग लेवल बनते. आणि जी चटणीची पण चव तुम्ही एकदा घ्या कारण की चटणी खूप छान आहे. जसं अलग अलग रेस्टॉरंटमध्ये जी चटणी असतात ना त्या म्हणजे रेकॉर्ड ब्रेक चटणी आहे मी बोलू शकतो. आणि खरंच बोलू ना मित्रांनो बिना काट्याचा एवढा सॉफ्ट मध्ये फक्त मच्छी खायची आहे याचा म्हणजे मजा बघू शकता किती येते. आणि तुम्ही पण अशी मजा घ्यायला येऊ शकता, तुम्ही जास्त लांब नाही आहे ठाण्याला आहे मित्रांनो. आगरी तडका ह्या ताईंचं जे इकडची जी टेस्ट आहे ना खूप सुंदर आणि खूप अप्रतिम आहे. मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा इकडे येतो. खूप छान टेस्ट आहे. यांचा सर्वात फेमस म्हणजे सुरमई बेस्ट, बोंबील बेस्ट, मटन मसाला बेस्ट. एकदा सगळ्यांनी येऊन एकदा विजिट करावी अशी माझी इच्छा. खूप छान टेस्ट आहे, खूप छान टेस्ट. आपण ना आगरी तडक्यावरचे जे बोंबील फ्राय मागवले आहेत ना ते स्पेशल आहे तिथले. तर बघूया आपण याच्यामध्ये स्पेशालिटी काय आहे. तर या पहिले तुम्हाला क्वालिटी दाखवतो पहिल्यासारखीच. तर मित्रांनो खरंच क्वालिटी खूप छान आहेत आणि स्पेशली म्हणजे खूप जाडे आहेत त्याचे म्हणजे साईज यांची जरा ब्रॉड वाटते बघा. हे असे आहेत. आणि मी एक बोलू शकतो तुम्हाला की याच्यासोबत आपल्याला क्रिस्पी पण दिलेले आहेत. हे बघा हे क्रिस्पी मध्ये आहेत. तर बघूया आता चव घेऊया कशी काय ते बघूया. पहिला ना आपण क्रिस्पीवाला खाऊन बघूया. हा बघा क्रिस्पी आहे पुरा म्हणजे एवढं पण नसतात आतमध्ये सॉफ्ट आहे. पण ह्यांचे मसाले जे आगरी लोकांचे त्याचा चव का अलगच बनणार आहे मला माहिती आहे. तर चला बोंबील पण खायची एक माझ्या वेगळी असते मित्रांनो कारण की जर काटा आहे ना तुम्ही चावून खाऊ शकता. हीच मजा आहे त्याच्यामध्ये.
खायची आणि क्रिस्पी आहेत मित्रांनो, खूप छान लागतात. तुम्ही आलात ना तर नक्की इथं भाकरी ट्राय करा. यांच्यासोबत भाकरी ट्राय करायला खूप छान आहे. आपलं ग्रेव्ही सोबत आपण भरपूर भाकरी वगैरे असं ट्राय करतो, पण नक्की या बोंबील सोबत तुम्ही भाकरी ट्राय केली मित्रांनो, खरंच खूप छान आहेत. कारण की बोंबीलच तशी आहेत पहिली गोष्ट. तर या खूप छान आहे. हे बघा एकदम सॉफ्ट आहेत आणि क्रिस्पी पण आहेत. ती मजा काय अलगच झाली मित्रांनो. खूप छान आहेत. आपल्या ताई व्ह्यूअर्स यायचं आल्या तर कुठे येतील ते ऍड्रेस सांगू शकाल का थोडा? हा, ऍड्रेस असं सांगायचं म्हटलं तर पहिलं नाव आपलं स्टॉलचं नाव आहे आगरी तडका. हो. तसं नंबर आहे 9152111211. अच्छा. माझं नाव स्वतः नीलम भोईर आहे आणि माझ्या मुलाच्या नावाने आहे सार्थक भोईर. अच्छा. आगरी तडका स्टॉल हायलँड रेसिडेन्सी जवळ ऑपोजिट साईडला यायचंय. जरी हायलँड रेसिडेन्सी आपण पार्क म्हटलं तर ऑपोजिट साईडला यायचंय आणि TGSB बँकच्या समोरच आहे. अगदी. आणि आपला लास्ट स्टॉल आहे ना? हा, आपल्यालाच म्हणजे जर का तुम्ही बाळकुम वरून आलात तर पहिला स्टॉल आहे बरोबर. आणि ढोकाईवरून आलात तर लास्ट स्टॉल आहे. म्हणजे मित्रांनो बघू शकता हा बस स्टॉप आहे का म्हणता? नाही, सायकल सायकल स्टँड आहे. सायकल स्टँडच्या जस्ट बाजूला बघाल ना तर मित्रांनो आगरी तडका लागतो आणि हा तुम्हाला ताई तिथे भेटतील तुम्हाला. आगरी तडक्याचे आहेत ना आपल्याला प्रॉन्स फ्राय मागले, रवा फ्राय आहेत. म्हणजे तवा फ्राय पण आहे नाही, रवा फ्राय दोन प्रकार आहेत. तुम्ही बोलू ते शकता इथं, तुम्हाला जे पाहिजे ते खाऊ शकता. आपण ना भरपूर ठिकाणी जातो आणि प्रॉन्स फ्राय ना ते फेमस आहेत. म्हणजे सर्व बोलायला गेलं तर त्याची पण क्वालिटी दाखवतो तुम्हाला. आणि हे बघूनच असे क्रिस्पी वाटतात थोडे वरतून बघू शकता. आणि हे थोडे मोठे आहेत मित्रांनो. हे बघा पहिल्यापेक्षा म्हणजे आपण साईज बघतो ना ती साईज थोडीशी अशी मोठी वाटते मला ही. जरा ट्राय करूया आपण. जरा चटणीचा वापर करूया आता. ही ग्रीन चटणी पुदिना चटणी आहे ना मित्रांनो, खरंच यांची खूप छान आहे. म्हणजे प्रॉपर आगरी चव असते ना त्याप्रमाणे बनवलेले मित्रांनो, खूप छान आहे. मगाशी पण बोललो यांचा मसाला आहे ना तो युनिक बनवतो यांचे म्हणजे फूडला. आणि प्लस त्यांच्या घरी बनवलेला ओन मसाला आहे त्यांचा. तर तुम्हाला माहिती आहे आपल्या म्हणजे कॅटेगरीज असतात. आगरी लोकांचा अलग जेवण असतो, कोल्ड लोकांचा अलग जेवण असेल, मालवणी अलग जेवण असेल, असे कॅटेगरी आहे मित्रांनो. पण आगरी जेवण बोललात ना माशांच्यासाठी खूप छान आहे मित्रांनो. तिथले मासे आवर्जून खा. आणि तुम्ही खात असं कुठे गेल्यावरती असं नाही बोलले की तुम्ही खात नाही, पण चव मात्र छान असते यांची. प्रॉन्सची साईज आणि क्वालिटी आणि टेस्ट मित्रांनो खूप छान आहे. मला खूप आवडलं प्रॉन्स स्पेशली. माझं फिरणं भरपूर होतं ऑल ओव्हर इंडिया, पण आपली महाराष्ट्राची इव्हन सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईची खाद्य संस्कृती आगरी कोळी आहे. बरोबर आहे हो ना. तर त्याचा मसाला त्याची जी टेस्ट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिश. हे एकदम टिपिकल आगरी कोळी पद्धतीने बनवलं जातं. त्याचे मसाले पण लाईक मला वाटतं सेल्फ मेडच असतात, त्या सगळ्या बाहेर कुठे मिळत नाही. त्यामुळे त्याचा एक घरचा स्वाद आपल्याला मिळतो इथे. नक्की. टेस्ट जी असते ती फार महत्वाची. म्हणजे आगरी तडक्यात आहे ना आपल्याला बघू शकता केवढा मोठा बांगडा फ्राय दिलेला आहे मित्रांनो. हे बघा वाव. आणि त्यांची सर्व करायची एक अलगच स्टाईल आहे मित्रांनो. बघू शकता वरती कोथिंबीर वगैरे कशी मारून दिलेली आहे विथ आपल्याला चटणी प्लस लिंबू अशा प्रकारे आपल्या इथं दिला जाईल तुम्हाला. तुम्ही आलात तर नक्की इथं ट्राय करा. तर मित्रांनो चला ह्याची पण चव घ्यावा. मित्रांनो बांगडा बोलत ना थोडेफार काटे येतात त्याच्यामध्ये. आता तुटत नाही कारण काटा मजबूत आहे आतमध्ये. तर असंच आपण काढूया. तर तुम्ही आलात ना तर बांगडा थोडासा म्हणजे सांभाळून खा, कारण की एवढे मग काटे नसतात पण नॉर्मली असतात. तेव्हा खूप छान आहे मित्रांनो. आणि बांगड्याचा मांस असतो तो खूप जाडा असतो. तर अशा प्रकारे आता आहे बघा. तर चला आपण ट्राय करूया विथ चटणी. गरम आहे मित्रांनो. मग तुम्ही आलात ना तुम्हाला गरम गरमच खायला भेटणार आहे. नक्की वेट करा. खूप गरम आहे पण चव पण तेवढीच तशी पण बेस्ट आहे. कारण की गरम असतो ना तेव्हा आपलं जेवण जास्त जातो. तर तुम्हाला इथं दिला जाईल. आणि खरंच चवच्या मामले बोललो ना तर खरंच खूप चव छान आहे. आणि मी सर्व आतापर्यंत आपण मासे ट्राय केला मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला ह्यांच्यामध्ये एक दावाशी बघितलं असेल खूप छान आहे सर्व. बांगडा पण मला खूप आवडला मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण आहे ना प्रॉन्स लपेटा मागवलेला आहे. कोलंबी लपेटा बोलू शकतो आपण त्याला. तर बघू शकता ग्रेव्ही आतमध्ये
हे आणि ह्याच्यामध्ये प्रॉन्स आहे मित्रांनो, ग्रेव्ही आणि प्रॉन्स म्हणजे प्रॉन्स लपेटा बोलतात ह्याला. तर आपण आहे ना भाकरीसोबत ट्राय करणार आहोत मित्रांनो. ही आहे भाकरी यांची. आणि मित्रांनो भाकरी बोलू ना तर यांची खूप सॉफ्ट आहे. कधी पण आगरी आणि कोल लोकांच्या भाकरी बघाल ना मित्रांनो, ह्या बघा त्याच पद्धतीने येणार आणि खूप मोठी आहे मित्रांनो भाकरी आणि भरपूर सॉफ्ट पण आहे, बघू शकता किती सॉफ्ट आहे. तर चला आपण ट्राय करूया प्रॉन्स लपेटा खाऊया भाकरीसोबत. तर हे आहे प्रॉन्स लपेटा मित्रांनो. आणि हे बघा प्रॉन्स विथ त्याची ग्रेव्ही आहे. खरं मित्रांनो खूप छान आहे ग्रेव्ही पण. आणि जे प्रॉन्स लपेटाची चव आहे ना मित्रांनो, म्हणजे खरंच म्हणजे प्रॉन्स लपेटा पहिल्यांदा मी खाल्ला का बोलू शकतो. विथ ग्रेव्ही वगैरे टाकून ही चव आहे ना मला खरंच खूप आवडली. आणि विथ भातासोबत राईस सोबत पण तुम्ही खाऊ शकता. फक्त भाकरीसोबतच नाही, भातासोबत पण तुम्ही नक्की ट्राय करा हे, कारण भाकरी पण खायला मजा आहे तुम्हाला. आणि इथं भाकरी भेटतो आणि भात भेटतो, दोन्ही भेटतो. तुम्हाला काही पाहिजे ते घेऊ शकता इथे आल्यावरती. लोकांचे मसाले यूज झालेला आहे, तो खूप छान आहे. बघूया. चालेल, मला खूप आवडलं आहे यांचं जेवण. ते आहे चिकन बघू शकता आणि चिकनचे पीसेस खूप मोठे आहेत मित्रांनो. तर एक पीस तुम्हाला लागतो डायरेक्ट. हा बघा चिकनचे पीस खूप मोठे मोठे देतात तुम्हाला. तुम्ही आलात ना नक्की ट्राय करा इथे. चिकन घ्या. आणि जी ग्रेव्ही आहे ना मित्रांनो ती खूप घट्ट आहे, बघू शकता ही ग्रेव्ही आहे ती खूप घट्ट आहे. तर आपण आता हे पण भाकरीसोबत ट्राय करणार आहोत. तुम्ही जर राईस घ्यायचा राईस घ्या, मला भाकरी आवडते तर मी भाकरी घेतली. आणि आता मी ट्राय करतो भाकरी आणि चिकन. म्हणजे तुम्हाला पण मला कदाचित आवडत असेल, काय काय लोकांना भाकरीसोबत भरपूर पदार्थ असेल, मच्छी वगैरे खायचे असेल ते खातात. पण बघू शकता मित्रांनो मला खरंच चिकनची क्वालिटी खूप छान वाटली, कारण की बघू शकता. त्याला आपण ट्राय करू. चिकन आहे हा मित्रांनो. आणि त्याला रस्सा थोडा आपण घेऊया जास्त. बरं खूप छान आहे चिकन पण. आपण काय बरं केलं ना तर चिकन सुक्का मित्रांनो, ठेवू का ग्रेव्ही कमी आहे आणि चिकन जास्त आहे. चिकन सुक्का आहे तर तुम्ही आलं नक्की ट्राय करा, कारण की चिकन सुक्याचे पीस बघा किती मोठे आहेत आणि चिकन सुक्का मोठा असा खायला माहिती ना बघा. स्टॉलवरती खायची मजा आहे ना, मासे बोला, चिकन बोला, मटन बोला, हे खूप म्हणजे अलगच चव असते. आपल्या घरपेक्षा अलग असते ना, हॉटेलपेक्षा पण एक स्टॉल आहे ना तो जेवणाची मजा अलग येतो. आणि मी असं बाहेर बसून खायला रोडच्या बाजूला खायला मजा असते मित्रांनो. मित्रांनो मुंडी मसाला आहे, अजून मटन चिकन मध्ये जर बघलात ना तर हा चिकन सुक्का आहे, ग्रेव्ही मध्ये येणार आहे. असे म्हणजे भरपूर इथे प्रकार आहेत. छोटासा स्टॉल आहे पण मित्रांनो गर्दी खूप होते इथे, कारण की जिथे टेस्ट चांगली असेल ना तिथे नक्की गर्दी होते. आणि माशांचं तर विचारूच नका की टेस्ट कशी होती मित्रांनो. तर मी 10 पैकी 10 देऊ शकतो मासे फ्राय मध्ये, कारण की जी कोटिंग होती त्याच्यावरती, जी मसाल्याची लेअर होती त्या प्रत्येक माशावरती ती खूप छान होती मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण काय काय खायला बघत असाल मित्रांनो, आगरी तडक्याला ची चव आपण आज घेतली मित्रांनो. तर आगरी तडकामध्ये आपल्याला बेस्ट खायला भेटला मित्रांनो पॉपलेट फ्राय, सुरमई फ्राय, आपली कोलंबी फ्राय होती मित्रांनो, बोंबील फ्राय होते, बांगडा फ्राय होता. अजून आपल्याला ना त्यांनी सुका चिकन पण दिला होता मित्रांनो. सुका चिकन खूप छान होता, मला खूप आवडलं, स्पेशली भाकरीसोबत. त्याच्यासोबत प्रॉन्स लपेटा होता ना मित्रांनो, एक नंबर होता. आणि तेव्हा भाकरीसोबत ट्राय केला आम्ही. भाकरीसोबत खायला अशी रस्सावाला काय असेल ना थोडासा ग्रेव्ही टाईप, ते खायला खूप मजा येते. आणि बघू शकता यांचा स्टॉल अजून चालतोय मित्रांनो. आता 11 वाजायला आले आहेत, अजून 11ला 5-10 मिनिटं असतील, पण बघू शकता अजून. आणि ताई अजून बिझी आहेत, म्हणजे यांचा स्टॉल बघू शकता किती चालतो. आणि मित्रांनो तुम्ही आलात ना इथे तर नक्की भेट द्या मित्रांनो, कारण की खूप प्रकारच्या मच्छी आपल्याला खायला मिळणार आहेत. अजून ना आपल्याला चिकन मटन मध्ये खूप व्हरायटी आहे त्याच्यामध्ये, त्या पण आपल्याला खायला मिळणार आहेत मित्रांनो. तर ह्यांचा स्टॉल आहे मित्रांनो डोकालीला आहे. तर डोकालीचा ॲड्रेस तुम्हाला मी प्रॉपर ते डिस्क्रिप्शन मध्ये पण चेक करा मित्रांनो. मी डिस्क्रिप्शन दर टायमाला ॲड्रेस देतो. तर खूप छान होता मित्रांनो, मला खूप यांचं जेवण आवडलं. एक आगरीचं होती मित्रांनो, आणि जसं नाव आहे ना मित्रांनो आगरी तडका त्याप्रमाणे करून टाकला आहे यांचा स्टॉल. त्यांची चव खूप छान आहे, खूप लांबून लांबून लोक येतात मित्रांनो. आम्हाला बघितले आम्ही ठाण्यामध्ये खायला मित्रांनो भिवंडी पासून लोक येतात.
स्पेशली यांच्या स्टॉलवरती. तर आणि एक स्टॉलवर जी खायची मजा असते ना ती मित्रांनो हॉटेलला पण नाही भेटत, कारण की त्यांची जो बनवायचा असतो. आणि स्पेशली असं काय असेल ना, आगरी लोक असतील, कोळी लोक असतील, मालवण एक असेल चव, तर ती घ्यायला स्टॉलवरती खूप मजा येते. तर जेवण खूप चांगला होता, आपण सर्व ट्राय केला मित्रांनो. पोटात आता धागा नाही एवढा मी ट्राय केला, तर खूप छान होता. तुम्ही पण या, भेट द्या मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडले असेल ना तर शेअर, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू अशा एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र.